गंभीर आरोप केलेले आहेत. तर पालकमंत्री असतील तर राम सातपुते असतील, त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय राजकीय विरोधकांकडून असं म्हणतात. काय नेमकं उत्तर असणार आहे? नाही बाबा, पालकमंत्र्याविषयी त्यांनी म्हटलं असेल तो थोडा तिथं अशी धराधरी झाली, ढकलाढकली झाली. फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये. आणि पालकमंत्र्यांनी आपलं त्याच्यावरती आपलं काय म्हणतो आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असेल. यापेक्षा जास्त काय त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि इलेक्शनमध्ये होतं ते उत्साहाच्या भरात सगळे कार्यकर्ते असतात. पालकमंत्र्यांसारख्या मंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत, कारण त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय. धराधरी ही किरकोळ बाब आहे, मात्र हत्येचा कट रचला गेला असं मंत्री सांगतायत एक राज्याचे जबाबदार. काहीतरी गंभीर त्याच्यामध्ये असेल. नाही काय आता रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. नाही मग ह्याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती असेल आणि ते माहिती देतील. पण त्यांना आता माजी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचण्या इतपत तुम्हाला वाटतं काय असं असेल? राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्वे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा. नाही ते राम सातपुतेनेच आगावपणा केला. तो असा तो हे पिस्तूल नसतं का ह्याचं गोलालाचं, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरदाडाला कोण मारणार? आता कशासाठी मारायचं त्याला? पण मग राजकारणामध्ये ही संस्कृती कुठेतरी वाढते किंवा जोपासली जाते का, आणि त्याचं मग अशा पद्धतीचं त्याचं समर्थन होऊ शकतं का? नाही, पालकमंत्र्यांनी भीती घालण्यासाठी म्हणजे रामभाऊ सातपुतेंना जे कार्यकर्ते अंगावर आले त्यांना भीती घालण्यासाठी पालकमंत्री बोलले असते. त्यांचं असं म्हणणं एसआयडीचे रिपोर्ट आहेत, आयबीचे रिपोर्ट आहेत आणि राज्याच्या गुन्हा देखील दाखल आयजींनी या सगळ्या प्रकरणामध्ये दखल घेतलेली असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जे म्हणताय ते फक्त मोगम आरोप आहे असं म्हणताय, पण त्यांच्याकडे म्हणणं आहे की गुप्तचर यंत्रणांचं कुठं आता कराचीचे NIA घेतली काय दखल? आता आम्ही मैदानामध्ये लढाई करणारी माणसं आहे. अशी काय चोरी छुपे आणि तो काय राजकीय विरोधक आहे त्याच्यासाठी हे करावं आणि राम सातपुतेसाठी करावं हे काय मला पटत नाही. साहेब, दुसरीकडे जे मतदान केलं होतं अर्जुन सिंह मोहिते पाटलांनी मुलाला घेऊन, त्यामध्ये अर्जुन सिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र दुसरीकडे दोन अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाने तिचे आदेश काढलेले आहेत. नाही, आता निवडणूक आयोग एवढं कधी म्हणजे जागरूक झालं? सरास त्या पासले काय ते अनगरमधलं एक गाव आहे, तिथं 96% 100% पोलिंग केलं. तिथं काय इथले निवडणूक आयोग झोपलंय का? इथे एखाद्याला लहान मुलगा गेला असेल, समजा हट्ट करून गेला असेल, निवडणूक प्रक्रिया बघण्यासाठी गेला असेल, बटन कसे असतात हे बघण्यासाठी गेला असेल, ह्याच्यापेक्षा काय असू शकतं? आणि त्यांचाच मुलगा गेला होता ना, इतर कोणी नव्हते. आणि ते राजकीय लीडर आहे ना मोहिते पाटील म्हणजे, आणि त्यांच्याबरोबर गेला म्हणजे काय मोहिते पाटलाचं मत दुसऱ्याला मारतोय असं आहे का? स्वतःचा मुलगा होता, कसं बटन दाबलं जातं, मशीन कशी असते पाहिलं असेल. गोपनीयतेचा भंग होतोय असं देखील त्याच्यामध्ये. आता बापाचा मुलानं पाहिल्यानंतर गोपनीयतेचा भंग होत नाही, आणि जिथं मात्र 100% 96% मतं टाकली की तिथं गोपनीयतेचा भंग होत नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.